नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुटलेल्या तिळापासून लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण लाडूसाठी तीळ भाजून घेऊया। यामध्ये 2 वाटी तीळ टाकून घेऊया। कुटलेले कसे असतात आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत। जास्त करपू नाही द्यायचे आणि कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत। आपले तीळ भाजून झालेले आहेत। आता आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सर मधून काढायचे आहेत। तीळ आता थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेऊया। सोबत आपल्याला थोडा थोडा गूळ पण टाकून घ्यायचा आहे। बारीक किसून घेतलेला गूळ आहे हा थोडासा टाकायचा आणि परत वरून थोडेसे तीळ टाकायचे। आता याला ग्राइंड करून घेऊया। बघा अशा प्रकारे आपल्याला पूड करून घ्यायची आहे आणि नंतर याचेच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे तीळ आणि गूळ। आता आपण लगेच लाडू बांधायला घेऊया। बघा अशा प्रकारे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। एकदम मऊसूद होतात हे लाडू। ज्या प्रमाणामध्ये तीळ घेतलेले आहेत त्याच प्रमाणात आपल्याला गूळ देखील लागणार आहे। अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेते। बघा अशा प्रकारे आपले मऊसूद लाडू तयार झालेले आहेत। 2 वाटी तिळामध्ये 15 ते 16 लाडू आपले तयार झालेले आहेत। आता आपण प्लेटिंग करायला घेऊया। बघा अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू एकदम मऊसूद आणि लुसलुशीत झालेले आहेत। माझ्यासारखे जर तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमचे देखील असेच लाडू होतील। कुटून तयार केलेल्या तिळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।